नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 नोव्हेंबर 2022च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजची पहिली घडामोड, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पुरी येथे भारताच्या दुसऱ्या राष्ट्रीय मॉडेल वैदिक शाळेचे उद्घाटन केले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकांमध्ये वेदांचे ज्ञान पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालय सुरू केले। राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालय, ज्याला राष्ट्रीय आदर्श वैदिक विद्यालय देखील म्हणतात, महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान ही मध्य प्रदेशातील उज्जैन येथील अशी पहिली शाळा आहे। पुढील घडामोड, BPCL देशातील सर्वात टिकाऊ तेल आणि वायू कंपनी म्हणून ओळखली जाते। भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL, महारत्न आणि फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनीने S&P डाउ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडायसेसच्या 2022 आवृत्तीमध्ये टिकाऊ कामगिरीसाठी पुन्हा एकदा भारतीय तेल आणि वायू क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे। BPCLचे अध्यक्ष अरुण कुमार सिंग हे आहेत आणि त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे। पुढील घडामोड, भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तिसरा सुलतान जोहर कप जिंकला। मलेशियाच्या जोहोर बाहरू येथील तमन दया हॉकी स्टेडियमवर भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने सुलतान ऑफ जोहर चषक 2022 मधील शूटआउटमध्ये 5-4 ने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला। सुलतान ऑफ जोहर चषक जिंकण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे। 14व्या मिनिटाला सुदीप चिर्माकोच्या मैदानी गोलच्या जोरावर भारताने पहिला गोल केला, मात्र जॅक हॉलंडने भारताशी बरोबरी साधल्याने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन केले। पुढील घडामोड, भारतीय नौदलाने मोझांबिक आणि टांझानियासह पहिल्या त्रिपक्षीय सरावात भाग घेतला। संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे की भारत मोझांबिक टांझानिया त्रिपक्षीय सरावाची पहिली आवृत्ती दार एस सलाम टांझानिया येथे झाली। भारतीय नौदलाने मोझांबिक आणि टांझानियासह पहिल्या त्रिपक्षीय सरावात भाग घेतला। भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट, INS तर्कश, चेतक हेलिकॉप्टर आणि मार्कोसद्वारे केले जाते। पुढील घडामोड, आकांक्षा व्यवहारेने खेलो इंडिया नॅशनल रँकिंग महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 40 किलो वजनी गटात 3 नवीन राष्ट्रीय विक्रम केले आहेत। महाराष्ट्राची वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारेने खेलो इंडिया नॅशनल रँकिंग महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 40 किलो वजनी गटात 3 नवीन राष्ट्रीय विक्रम केले आहे। आकांक्षा व्यवहारे ही देखील लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेचा एक भाग होती आणि तिने स्नॅच, क्लीन अँड जर्क असे एकूण 3 विक्रम केले। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।